निवडलेले महापौर उपमहापौर आज रुजू झालेले आहेत. त्याच्या माध्यमातून या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. ही ग्वाही देण्याकरता मी आणि माझे सहकारी या ठिकाणी आलेलो आहोत. ही निवडणूक चुरशीची होती. निवडणुकीमध्ये काय निकाल लागेल याची खात्री लोकांना नव्हती. निकाल कसे लागतील याची गॅरंटी नव्हती. परंतु लोकांनी हे दाखवून दिलं की आम्ही देशाचं खंबीर नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी, राज्याचं नेतृत्व देवाभाऊ त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र आणि विकसित नांदेडचा पाया खरा होण्याची हीच वेळ आहे. आणि म्हणून लोकांनी बहुमताने आम्हाला निवडून दिलं. त्याबद्दल नांदेडच्या जनतेचे प्रथम मी आभार या ठिकाणी करतो. लोकांनी साथ दिली नसती ते शक्य झालं नसतं. नांदेडच्या जनतेने साथ दिली नसती ते शक्य झालं नसतं. म्हणून प्रथम आभार जे मानले पाहिजे नांदेडच्या जनतेचे मी आभार मानतो की ज्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे ही महानगरपालिका आज भाजपाचा पहिला महापौर, नांदेडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महापौर भाजपचा बसण्याची पहिली वेळ आहे. आणि म्हणून नवनिर्वाचित सर्व आमच्या नगरसेवकांचं, पाठिंब्या दिलेल्या नगरसेवकांचं आणि सर्व सन्मान्य आमदार खासदारांचा आभार मानतो. आता सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून फार मोठी मजल आपण मांडलेली आहात. आता कामाला सुरुवात करायची. आता कामाला सुरुवात करायची आहे. आम्ही तर कामाला आधी सुरुवात केलीच आहे. मी बहुमत आल्या आयुक्तांना भेटलो आणि त्यांना म्हणालो की तुम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम तयार करा. त्या 100 दिवसाच्या कार्य फार मोठ्या गोष्टी वाढत नाहीत, पण ते जुजबी आहेत, आवश्यक आहे. अशा गोष्टीचा तुम्ही निर्णय महापौरांच्या आणि सर्व लोकांच्या मदतीने घ्या. मला खात्री आहे की चांगल्या कामाला कोणी विरोध करणार नाही. जे विरोधक आहेत त्यांनाही कळत आहे की नांदेडच्या विकासाच्या आपण आड आलो तर आता जी संख्या आहे तेवढी संख्या पुढे येणार नाही. आणि म्हणून नांदेडच्या विकासाला गती देण्याकरता काही महत्वाचे निर्णय घेतले पाहिजे. लोकांना विनाकारण महापालिकेत यायची गरज पडू नये. ऑनलाईन सर्व्हिसेस या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. तर पाहतो सगळीकडे आता कोणी ऑफिसमध्ये जात नाही, कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना भेटायला कोणी जात नाही. ऑनलाईन अर्ज करतात आणि ऑनलाईन अर्ज करून आपल्या काम करून घेतात. अशा स्वरूपाच्या अनेक सेवा आहेत की ज्या सेवेला महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला अतिशय सुलभ करता येईल, सोपं करता येईल. हा एक निर्णय घेण्यासंदर्भात मी त्यांना बोललेलो. काही ठिकाणी झाले, काही गोष्टी बऱ्याचशा राहिलेल्या आहेत. गोदावरी शुद्धीकरणाचा विषय मगाशी बोलून दाखवलेलाच आहे. गावातील ट्रॅफिकच्या नियोजनाचा विषय दाखवलेलाच आहे. बोलून शहरामध्ये लटकत्या वायर्स आहेत त्याच्यामुळे विद्युत शॉक बसू शकतो. अशाही गोष्टी बऱ्याच कॉलनीमध्ये मी पाहिलेल्या आहेत. मी भेटतो आणि त्यांना लोकांना भेटतो, त्यांचं मी त्यांना ऐकून घेतलेलं आहे. गावामध्ये गटार साफ करण्याचं जे काम आहे 2-3 महिन्यामध्ये पावसाळ्याचा जूनमध्ये पाऊस सुरू होईल. ती गटारीची सफाई करणं, पाण्याचा निचरा झाला पाहिजे, पाणी कॉलनीला जमा होता येते, बाहेर काढता आलं पाहिजे. अशा काही शुल्लक पण महत्वाचे विषय आहेत. शुल्लक मी यासाठी म्हणतोय की लहान फार मोठ्या गोष्टी जास्त पैसा लागणार नाहीत, परंतु या कामामधून जनतेचा खरंच त्रास जो होतोय लोकांना, तो त्रास कसा दूर लवकर करता येईल याकरता काही 100 दिवसाच्या कालावधीमध्ये काही कामं झाली पाहिजे असं मी आयुक्तांना सूचना अगोदरच दिलेल्या आहेत. महापालिकेच्या माझ्या सदस्यांना आणि महापौर उपमहापौरांना सांगणार आहे हे काम अतिशय लवकर सुरू करा. आणि 100 दिवसामध्ये जेवढं होईल, सगळ्याच गोष्टी 100 दिवसात होतीच लावून मी करत नाही, तर जेवढी कामं लवकर होण्यासारखी आहे ती कामं झपाट्याने कशी पार पडतील याकडे आपण लक्ष केंद्रित करा. अशा सूचना मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना याच्या अगोदरच दिलेल्या आहेत. त्यामुळे मला खात्री आहे लहान गोष्टी बरोबर मोठ्या गोष्टीचं प्लॅनिंग केलंच पाहिजे. विजन आहे सर्वांना दूरदृष्टी आहे. आपल्याला बुलेट ट्रेन पाहिजे, एक्सप्रेस ट्रेन पाहिजे, मुंबईची कनेक्टिव्हिटी, हैदराबादची कनेक्टिव्हिटी आम्हाला पाहिजे आहे, विभागीय आयुक्तालय आम्हाला पाहिजे आहे, नवीन सिव्हिल हॉस्पिटल आम्हाला पाहिजे आहे, कॅन्सर युनिट नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी लवकर सुरू करायचं आहे. सगळ्या गोष्टीचा उल्लेख माझ्या जाहीरनामा तुम्ही जर पाहिला, त्या जाहीरनाम्यामध्ये मी 2 तास 3 तास बसून विचार केला की काय काय गोष्टी करायच्या पाहिजेत. आणि तो जाहीरनामा आज लोकांच्या हातामध्ये आहे. मला नगरसेवकांना एवढं सांगायचं आहे, जाहीरनामा आपला संकल्पनामा आपला वचननामा आहे.
आणि त्या वचननाम्याची पूर्तता करणं आता तुमच्या हातामध्ये तुम्ही केलं पाहिजे. असे सक्तीचे आदेश पाहिजे तुम्हाला सांगितलं चुकीचं होणार केलंच पाहिजे. ते करायचंय आपल्याला आणि ते करून दाखवायचंय. नांदेडमध्ये एक नवीन पद्धतीचं कामकाजाची सुरुवात आपल्याला करायची आहे. मागे काय झालं, कसं झालं, काय झालं, काय नाही झालं बाजूला ठेवा. म्हणून आता मात्र नवीन पद्धतीने आपल्याला या महापालिकेचं कामकाज, लोकाभिमुख कामकाज आपल्याला केलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने आपल्याला या नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांच्या अशा अपेक्षा ज्या शहरातला विशेषतः आहेत त्या करायच्या आहेत. मी त्याच्या अगोदरच मुख्यमंत्र्यांना भेटून आलोय मुंबईला. त्याला मी सांगितलं, ब्रीफ केलं सगळं काय काय गोष्टी आवश्यक आहेत. तुम्हाला सांगायला आनंद आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्ही सर्व प्रस्ताव माझ्याकडे घेऊन या की 100% नांदेड शहराने आपल्याला साथ दिलेली आहे. आपण लोकांची कामं करायची आहेत. ही भूमिका महाराष्ट्राच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्या जरूर विशद केलेली, आमचं कमिटमेंट दिलेली आहे. आणि त्यामुळे मी जरूर सांगेन, एखादा सोयीच्या वेळेस मुंबईला आपण जाऊ, मुख्यमंत्र्यांना भेटू, एक बैठक घेऊ मुख्यमंत्र्यांच्या समवेत आणि या सगळ्या कामाला जसं आपण अनेक लोकांनी उल्लेख केला आहे की चालना देण्याचं काम आपल्याला आगामी काळामध्ये नक्की आपल्याला करावं लागणार. आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये आता बराचसा अवधी आहे, काम करायला संधी आहे. आणि म्हणून मला वाटतंय की काम करायची संधी आता वेळ आपण घालू नका. की वेळ स्टार्ट अर्ली ज्याला म्हणू आपण, लवकर सुरुवात करा. स्टार्ट अर्ली, गो सेफली, गो स्लोली आणि रीच सेफली. माझं तुम्हाला काम नंतर. स्टार्ट अर्ली म्हणजे लवकर सुरू करा, कामाला विलंब लावू नका. स्टार्ट अर्ली, गो स्लोली. गो स्लोली म्हणजे ऍक्सिडेंट करू नका. स्टार्ट अर्ली, गो स्लोली आणि रीच सेफली. हा कानमंत्र घेऊन चालला तर मला खात्री आहे की कुठल्याही गोष्टीला विलंब होणार नाही आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट तुम्ही नक्की देऊ शकता. आणि म्हणून बहुमताचं जे आपलं डेस्टिनेशन आहे, आगामी काळामध्ये याच्यापेक्षाही जास्त लोक आपल्याला निवडून आणता आली पाहिजे. आणि म्हणून त्याकरता आपल्याला हा सगळ्या गोष्टीचा आणि फॉलोअप आम्ही करू ना. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप करावा लागणार आहे, दुसरं सांगून जमणार नाही. महापालिका आयुक्तांनी मुंबईमध्ये एखादा माणूस पाठवून द्यावा, दिलेली प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. आणलं तर आम्हाला सांगायचं, हे आणलं इकडे, या करायला मंत्र्याकडे आणलं, मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करा आणि करायला तयार. आणि त्यामुळे ही सगळी कामं जी आहेत ते आपल्याला करायची आहेत. आणि म्हणून आम्ही जे प्रचारात बोललो, मला सांगायचं आहे की जे आम्ही प्रचारात बोललो त्या प्रत्येक कामाला माझं भूमिका आहे. जे मी बोलतो ते मी करून दाखवतो, ही माझी भावना आहे. खातो गप्पा मारायची माझी सवय नाही. जे मी बोलतो ते मी करून दाखवतो. आणि म्हणून माझी एवढं अपेक्षा आहे, जे मी बोललेलो आहे तुम्हाला घरून देण्याकरता बोलतो, लोकांना सांगितलं मीच तुमचा नगरसेवक आहे हे समजून मतदान द्या. त्या लोकांचं उत्तरदायित्व मी स्वीकारलेलं आहे. त्यांना मला सांगायचं की जे मी बोलतो तुम्ही करून दाखवणार. म्हणून याकरता वेळ न घालवता आपण सर्वांनी या कामाला गती द्यावी असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आज आपल्याला बहुमत मिळालेलं आहे. आमदार कल्याणकर, गोंडारकर यांचाही आभार मानतो आणि शिंदे साहेबांना सुद्धा मी आभार मानतो. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला फोन केला आणि मला म्हणाले की आमच्या नगरसेवकांना आणि आमदार म्हणाले त्याप्रमाणे त्यांना सोबत म्हणून माझी तयारी आहे. मी म्हटलं आता नाही, माझी तयारी अगोदर होते. त्या विषयाला थोडंसं वेगळं वाटत होतं, पण ते आले नाही त्यावेळेस. ते आले असते तर 10 नगरसेवक 100% आणले असते. असो, ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे, हरकत नाही. आगे साथ में आपलं काम आपण पहिले नाही बोलत, आज बोलतो. आपण आलात, आम्ही आपलं स्वागत करीत आहोत आणि चांगलं बोलले. ते माझी कुठली अटी शर्त नाही, जाहीरपणे बोलले. त्यामुळे माझं काम अजून सोपं झालेलं आहे. असो, गमतीचा भाग आहे, परंतु मला काही अधिक सांगायचं नाहीये. राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असतात, वैचारिक असतात, पण मतभेद असू नये, मनभेद असू नये. आणि मी बालाजीराव सांगतो, बालाजीराव इतके वर्ष मी नांदेडच्या राजकारणामध्ये आहे, तर कधीही कटुता माझ्याकडून कधी मी येऊ दिली नाही आणि देणार नाही, हे जाहीरपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. अनुभव एवढा घेतलेला आहे, सगळी कामं करत गेलेलो आहे. लोकांनी भरभरून साथ दिली आहे, लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई आजही कायम आहे, मला मुद्दा या ठिकाणी सांगतो. त्यामुळे मी चिंताच करू नका, मोठ्या मनाने काम करण्यात आहोत, मोठ्या मनाने काय बघाल ते आम्ही द्यायला तयार आहोत. बिलकुल काम तो एवढीच आहे. आपण जे करू नांदेडच्या लोकांनी अप्रिशिएट केलं पाहिजे. साथ चांगलं काम.
पण बाकी काय पाहिजे आम्हाला? नांदेडच्या लोकांनी फक्त एवढंच सांगितलं पाहिजे की काम चांगलं चाललेलं आहे, तुम्हाला दिलेलं मॅन्डेट, तुम्हाला दिलेला जन्म तसा कौल जो आहे तो सार्थक झाला, सार्थक ठरला, हे सर्टिफिकेट मला लोकांकडून पाहिजे आहे. आणि त्या सर्टिफिकेटवर माझी पुढची खरी आहे की मी म्हणलं ठरणार नाही. आणि त्यामुळे लोकांचं मॅन्डेट मला नेहमी मिळत राहावं अशा प्रकारची अपेक्षा मी करतो. नांदेड महापालिकेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून शंकरराव चव्हाण साहेब राहिलेले आहेत. नांदेडचे पहिले नगराध्यक्ष म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांनी कारकीर्द त्या नगरपालिकेत सुरू केली. आणि हळूहळू का होईना देशाचे गृहमंत्री, मुख्यमंत्री 2 वेळा राज्यात देशाचे गृहमंत्री एकेकाळी झाले. हा इतिहास या नांदेड महापालिकेचा इतिहास आहे की नगराध्यक्ष ते थेट गृहमंत्री पद, असा नांदेडचा इतिहास. त्यामुळे नांदेडकरांचा भरभरून मिळालेलं प्रेम, यशाची टप्पा पाहिजे आपण चढत गेलो, लोकांनी साथ दिली आणि नांदेड महापालिकामध्ये या ठिकाणी बहुमत आम्हाला दिलं. त्याबद्दल मी आभार या ठिकाणी मानतो. ठीक आहे, उशीर 3 वर्ष विलंब झाला इलेक्शनला, यासाठी झाला की कोर्ट कचेऱ्या चालू होत्या. हे सरकारचा दोष नाही आहे, ते प्रशासन बसवावं असं सरकारने कधीच भूमिका घेतली नाही. आणि त्यामुळे कोर्ट कचेऱ्या सुरू होत्या, कोर्टाचा निर्णय होत नव्हता. आणि कोर्टाचा निर्णय झाला म्हणून प्रशासन आता निर्णय झाला, इलेक्शन झालं. जिल्हा परिषद सुद्धा आपल्या त्याच गोष्टी बाकी येत असून त्या गोष्टी जर पूर्ण झाल्या, आता जिल्हा परिषद इलेक्शन सुद्धा महिना 2 महिन्यात आपलं नांदेडचं आणि इतर ज्या काही राहिले ते राहून जाऊ. आपण पाहाल जनमताचा कौल 12च्या 12 जिल्हा परिषदेमध्ये भाजप काही ठिकाणी आणि काही ठिकाणी महायुती मिळून सरकार 12च्या 12 ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये आपण आणत आहोत. ही आजची बदललेली राजकीय परिस्थिती आपण पाहत. देवाभाऊंचं नेतृत्व, त्याला शिंदे साहेबांची साथ आणि अजित पवारांचं एकेकाळचं जे काही नेतृत्व आहे त्याचं सिंपती म्हणा की त्यांच्याबद्दल असलेल्या लोकांची भावना असो, त्या भावनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महायुतीचं शासन जिल्हा परिषद मध्ये आलेला आहे. हा एक चांगला योगायोग म्हणायला लागेल. योगायोग म्हणून जनतेचा साथ त्याच्यामध्ये मिळालेली आहे, त्या दिसू शकणार नाही. नांदेडमध्ये सुद्धा आगामी काळामध्ये जिल्हा परिषद मध्ये निश्चित चांगली साथ लोकांची मिळेल, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. त्यामुळे लोकशाही साहेब, तुम्ही जे काही माझे सल्ले दिलेले आहेत ते माझ्या लक्षात राहणार आहेत. पण तुम्ही सांगितलं तुम्ही लक्षात शेवटपर्यंत ठेवा, म्हणजे तुम्ही ठेवाच. कारण की राजूकरांना तुम्ही म्हणजे शुभ आशीर्वाद म्हणा, शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी संतुकरावला दिलेल्या आहेत, त्याला तुम्ही कामाला लावलेला आहे, त्याला तुम्ही कामाला लावलेलं आहे आणि त्याच्यावर मलाही कामाला लावलेलं आहे. त्यामुळे लोक म्हणून आहे क्या हुआ तेरा वादा, होऊ नये. म्हणून मला बिलकुल खात्री आहे आपण जे बोललो ते करून दाखवू. चांगली मला शेवटी काय पाहिजे, चांगले कामं कर. आम्हाला काय रोज थोडी महापालिका येऊन बसायचं. आमचं महापालिकेतलं काम फक्त धोरणात्मक स्वरूपात राहणार आहे. आमचं महापालिकेत येणं जाणं फक्त कामानिमित्त राहणार आहे. आलो ते पण तुम्ही बोलू देऊ होईल. त्यामुळे ही नगरपालिका तुमच्या स्वाधीन आम्ही केली आहे. नगर महापौर उपमहापौर याच्या स्वाधीन केलेली आहे, गटनेत्यांच्या स्वाधीन केलेली आहे. मात्र काय चाललं मला रोज कळते, काळजी घेऊन रोज माहिती असते काय चाललंय, तिथे काय चाललंय माहिती 100% मला असते. आणि त्यामुळे गाडी कुठेतरी सरकू नये ही काळजी मात्र 100%. लोक म्हणते साहेब तुमच्याकडे पायरल मतदान केलं, ही शेवटी माझ्यावर आहे. आणि त्यामुळे मला हे काळजी घ्यावी लागेल. आपली ब्रॉडगेजची गाडी कुठे मिडल गेज सरकू नये एवढी मात्र काळजी मी 100% घेणार आहे. मला सांगायचंय महापालिकेचं कामकाज पारदर्शक चांगलं झालं पाहिजे. महापालिकेमध्ये बाकी भानगडी होता कामा नये ही काळजी घ्यावी लागणार आहे. आणि कोण भानगडी करणार असेल तर त्याला बाजूला काढायची ताकद सुद्धा माझ्याकडे आहे. मला महापालिकेचं प्रशासन लोकाभिमुख, लोकांना त्रास होऊ नये, पारदर्शक चांगलं प्रशासन राहावं. आणि लोकांनी आठवण करावी की या महापालिकेत नगरसेवकांनी चांगलं काम केलं. तक्रारी लोकांच्या एवढे साहेब आमच्याकडे कुठे आलंच नाही, भेटलंच नाही, बोललंच नाही, वॉर्डातून चक्कर मारलेच नाही, अशा मात्र गोष्टी मी खपून घेणार नाही. हे सुद्धा तेवढं स्पष्टपणे मला सांगितलं पाहिजे. लोकांचं आपलं उत्तरदायित्व आहे, लोकांनी जे कमिटमेंट दिलेलं आहे त्या कमिटमेंट 100% आपण पाळणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे अधिक वेळ मी घेत नाही. नगरसेवकांचं, नवनिर्वाचित नगरसेवक, उपाध्यक्ष, उपनगरसेवक, आपले उपमहापौर त्यांचं अभिनंदन करतो. गटनेते आहेत त्यांचंही अभिनंदन करतो की त्यांना आज नेता म्हणून नियुक्ती केलीच होती, तर आज सभागृह नेता म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती महापौरांनी केलेली आहे. सभागृहाचं कामकाज नीट करायची जबाबदारी त्यांच्यावर निश्चित राहणार आहे. पत्रकारांचं अभिनंदन करतो. पत्रकारांनी खूप साथ दिली, त्यांचेही आभार मानले पाहिजे की त्या निवडणुकीमध्ये त्याला जमेल तेवढं तरी केलंय, जेवढं जमेल तेवढं सगळं पाहावं लागतंय.
त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढं पत्रकारांनी साथ दिली, इलेक्ट्रॉनिक मीडियाने साथ दिली आणि कार्यकर्त्यांनी भरपूर साथ दिली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि कुठे काही कटुता कमी जास्त निवडणुकी झाल्या सोडून देऊ, आपण ते सोडून देऊ, चालत राहत निवडणुकीच्या काळात. त्याला व्यक्तिगत स्वरूप न देता मोठ्या मनाने आपण सर्वांनी कामाला लागूया, अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.